तुम्ही इतके इन्स्ट्रक्शन्स देऊन पण ही मुलगी काल सारंगच्या रूम मध्ये गेली होती. काय? हो, असं झालं? सारंगच्या खोलीत गेली होतीस? कशासाठी? किती वेळा तेच तेच सांगायचं का तुला? सारंगच्या खोलीत तर जायचंच नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, त्याच्या आजूबाजूला सुद्धा अजिबात फिरकायचं नाही. ऐकायचं नाहीये? तुला संधी हवी होती ना त्याच्या खोलीत जाऊन त्याच्याशी बोलायची? प्लॅन आहे ना तुमचा, तुझा आणि जगन्नाथचा हा प्लॅन आहे ना? खरं सांग, माझ्या बिचारा सारंगला जाळ्यात अडकवायचा प्लॅन आहे. मला माहितीये तुझ्यासारख्या मुली कशा असतात ते. तुम्हाला माणुसकी वगैरे काहीच कळत नाही. पैसा, फक्त आणि फक्त पैसा कळतो तुम्हाला. आणि काय ग, जगन्नाथकडे मोटिव्ह होता आम्हाला त्रास देण्याचा. त्याच्या मुलीच्या मृत्यूचा सूड घेत होता तो. तू काय करत होतीस? तुझा काय मोटिव्ह आहे? काय हेतू आहे सांग ना. जे काही असेल, तुझा प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही. कळलं? दर्द है. चार वेळा मशीन मधून काढला पण हा डाग काही जात नाहीये. मला असं वाटतं हा शर्ट तर आता गेलाच जमा. वहिनी असं काय बोलू नका. चांगला होता तो. गेला म्हणजे गेलाच का आता? डॉक्टर शेवटचे प्रयत्न करून बघा ना. ते डॉक्टर बोलतात ना, दुआ नहीं दवा की जरूरत है ना? उलट दवा नहीं दुआ की जरूरत है. एक मिनिट, ही सगळी नाटकं करून ना काहीच होणार नाही. मला असं वाटतं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. हे खरंच शक्य आहे? प्रयत्न केला तर काही शक्य आहे. मला असं वाटतं हा प्रॉब्लेम ती नक्कीच सॉल्व्ह करेल. ती 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 जमेल काय? 100% जमेल. या इकडे चल. थँक्यू. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई होनिया. काय आई? ती मुलगी इथे आली होती या खोलीत? मग माझा लहान भाऊ आहे ना अप्पू, तो तुमच्याशी बोलण्याचा हट्ट करतोय. ती मुलगी इथे आली होती का तुझ्या खोलीत? हो आई आली होती. मग मला नाही सांगावंसं वाटलं तुला? हे एवढं महत्वाचं नव्हतं आई. महत्वाचंच आहे, कारण मी तिला सांगितलं होतं की इथे या खोलीत यायचं नाही, तुझ्याशी बोलायचं नाही, तुझ्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. तरी सुद्धा तिची कशी हिंमत होते रे? आई ती आली कारण त्याला एक कारण होतं. हा, कारण कारण काहीही असू दे, जेव्हा मी तिला 100 वेळा बजावते तुझ्याशी बोलायचं नाही, तेव्हा तिने बोलायचं नाही. बघ माझं ऐकून घे, तू आधी शांत हो. तिचा तो लहान भाऊ आहे ना अप्पू, अगं आई बोल बोल बोल, ऐकते ना, बोल. आई त्याने हट्ट धरला होता की त्याला जर माझ्याशी बोलता नाही आलं तर तो औषधं नाही घेणार. पण ट्रस्ट मी, त्याला खूप मोठा आजार आहे. औषधं घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी. अगं म्हणून आली होती ती, बाकी काही नाही. छान, मला हे आवडतंय खूप. आता तू तिची बाजू सुद्धा घ्यायला लागलीस. अगं आई, मी का तिची बाजू घेईल? असं काही नाहीये.
बघ, मला एवढंच माहिती आहे की त्या लहान मुलाची काय चूक आहे या सगळ्यात. मला प्रेम नाही मिळू शकलं, पण तर त्या मुलाला मी 2 शब्द प्रेमाने बोलल्यानंतर आनंद मिळत असेल तर काय चुकीचं आहे? तुझा हात स्वभाव तुझा घात करतोय तुला कळत नाहीये का? तुझ्या ह्या चांगुलपणाचा सगळेच फायदा घेत आहेत, फसवतायत तुला, खोटं बोलतायत तुझ्याशी. ही मुलगी काय, तिचा तो भाऊ काय, तुझी अस्मी खरी होती की खोटी? खोटी, पूर्ण खोटी. तुझ्या आयुष्यात मीच तिला आणलं होतं. प्लॅन आहे ना तुमचा, तुझा आणि जगन्नाथचा हा प्लॅन आहे ना. माझ्या बिचारा सारंगला जाळ्यात अडकवायचा प्लॅन आहे. मला माहितीये तुझ्यासारख्या मुली कशा असतात ते. मी काल जे काय केलं ते मुद्दाम नाही केलं. माझा नाईलाज होता आणि हे तुझ्यापासून लपलेलं नाही विठ्ठला. पण हे सगळं मी तिलोत्तमा मॅडमना कसं सांगू? त्या समजून नाही घेणार. वहिनी, सॉरी, मला माहिती आहे की तुझ्या प्रॉब्लेम्सची लिस्ट ऑलरेडी खूप मोठी आहे, पण आमचा ना त्याहूनही मोठा प्रॉब्लेम झाला. आता सध्या एकच प्रॉब्लेम आहे, पण मोठा आहे. आणि तो प्रॉब्लेम तू सॉल्व्ह करू शकशील की नाही माहित नाही, पण आमच्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. ते नेमकं काय झालं? सारंग दादाच्या फेवरेट शर्टवरती डाग पडलाय आणि हे शर्ट घालून त्याला ऑफिसला जायचंय. हे डाग कसं पडलं? वहिनी, ऍक्च्युली मी समोसा खात होतो आणि त्याच्याबरोबर प्लेटमध्ये चटणी होती पिशवीत. ती पिशवी मी उघडली आणि अचानक ती चटणी बाहेर पडली आणि त्या शर्टावर पडली. मी नाही खाल्ला समोसा, ह्यांनी खाल्ला. मी दिला होता पण. तो आपणचा होता, मी नाही खाल्ला. अहो पण तुम्ही लई मोठा गोळ घातलायत बघा. वहिनी, तुला ओरडायचं ना, तू ओरड. आयुष्य पडलंय त्याच्यासाठी. पण आत्ता प्लीज या प्रॉब्लेमचं काहीतरी सोल्युशन दे ना. वहिनी, डाग घालवा ना, जमेल ना. प्रयत्न करूया. चला. सॉरी, मला हा विषय नव्हता काढायचा. मला माहिती तुला त्रास होतो. ऐक, मला तुझ्या मनाची अवस्था कळते बाळा. जगन्नाथवरचा राग सुद्धा जात नाहीये रे. त्यांनी मुद्दाम केलंय हे सगळं. तुझं आयुष्य त्यांनी मुद्दाम उद्ध्वस्त केलंय. त्याचा राग माझ्यावर होता ना, माझ्याशी वितुष्ट होतं ना त्याचं. मग तुला का खेचायचं या सगळ्यात? एकतर त्या अस्मीला तुझ्या आयुष्यात त्यांनी आणलं, तुझ्या भावनांशी खेळला तो, आणि आता ही पोरगी आपल्या डोक्यावर आणून ठेवली आहे आयुष्यभरासाठी तुझी बायको म्हणून. मी नाही माफ करणार कधीच या जगन्नाथला. नाही, चांगला धडा शिकवेल त्याला. तू सावर न स्वतःला. पण तुझी आई आहे, तुझं अख्खं कुटुंब तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. तू नको ना असा हारून जाऊस. तुझं असं झालं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं बाळा? बघ आई, मला कळतंय की ह्या सगळ्यात माझी काही चूक नव्हती. अस्मी फ्रॉड होती. तिने फसवलं मला खरंच. खरं तर या सगळ्याचा मी त्रास करून नाही घेतला पाहिजे. तिच्याबद्दलचं विचार ना मला सतावतायत गे.
लोक शांतच होत नाही. खूप विचार. थांबेन मी विचार, खरंच थांबेन तिच्याबद्दलचे विचार. विसरेन मी तिला. हे असं करून विसरणार आहेस? नाही जमणारच. घरातच कोंडून बसायचं. हे असं 4 भिंतींच्या मध्ये सतत 24 तास राहायचं. कोणाशी बोलायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, गाणी ऐकत बसायची. असं विसरणार आहेस तू? मला नाही बघवत आहे सगळं. कुठल्या तरी फ्रॉड मुलीच्या प्रेमात असं सुरत बसणं माझ्या मुलांनी मला नाही पटत. तू मला प्रॉमिस कर, तू या सगळ्यातून बाहेर पडशील. प्रॉमिस कर मला. विसरे नाही मी तिला. खरं तर काल रात्री मी त्या अप्पूशी बोललो ना, तेव्हाच ठरवलं होतं की आजपासून मी फॅक्टरीवर जाणार. आई, तो लहान मुलगा ना लहानपणापासून खूप मोठ्या आजाराशी लढतोय ग. खरं तर माझ्या आयुष्यातलं हे दुःख काहीच नाही. तो एवढा लहान असून जर त्या एवढ्या मोठ्या आजाराशी लढू शकतो, मी पण लढेन. विसरे नाही मी तिला. आजपासून मी फॅक्टरीवर जाणार आहे. ठरलंय माझं. जा, बाहेर पड, बरं वाटेल तुला. या पोरीने माझ्या सारंगला तिच्या विषारी जाळ्यात ओढायला सुरुवात केली आहे. तर कळतंय मला सगळं. तिला आता थांबवावंच लागेल. मग कसं थांबवायचं? एक मिनिट. हॅलो, हे काय चाललंय? हे मेहुंदळींचं घर आहे, धोबीघाट नाहीये. इथे असे कपडे धुणार आहेस तू? नाही म्हणजे तुला कोणी काही बोलणार नाही, पण आमची इज्जत का घालवतीयेस? ऐश्वर्या वहिनी, ऍक्च्युली माझ्याकडून चुकून सारंगदादाच्या शर्टाला डाग लागला. मग तर आम्ही खूप प्रयत्न केला डाग काढायचा, पण तो निघाला नाही. त्यामुळे आम्ही सावली वहिनीकडे मदतीसाठी आलो. हो का? मग हे अशा चीप पद्धतीने कपडे धुवून निघणारे डाग? तिला प्रयत्न तर करून बघू दे. करा मॅडम. डाग गेला. तुम्ही इतक्या इन्स्ट्रक्शन्स देऊन सुद्धा ही मुलगी काल सारंगच्या रूममध्ये गेली होती. खरं
तर काल रात्री मी त्या अप्पूशी बोललो ना, तेव्हाच ठरवलं होतं की आजपासून मी फॅक्टरीवर जाणार. चहा का नाही घेतलाय सकाळपासून? नको. पण काय झालंय मॉम? इतक्या स्ट्रेस्ड आउट का आहात? सारंग काही चुकीचं बोललं? नाही ग बाई, असं काही नाही. मॉम, काय झालंय? प्लीज शेअर करा, बोला माझ्याशी, मन मोकळं करा, नाहीतर तुम्हाला नाही बरं वाटणार. मॉम, तुमच्या फेसवर दिसतंय तुम्ही स्ट्रेस्ड आहात. मॉम, तुम्ही नाही बोललात तर तुमचा अपसेट चेहरा बघून दिवसभर माझं कामात मन नाही लागणार. काय झालंय? ती मुलगी सारंगच्या रूममध्ये गेली म्हणून तुम्ही टेन्शनमध्ये आहात का? हे म्हणजे खरंच मला सांगायचं नव्हतं, पण चुकून सुद्धा हे घडायला नको होतं ऐश्वर्या. हे तुला कळतंय का? तुला माहितीये ना आपल्या सारंगचा स्वभाव कसा आहे. त्याला नाही कळत शक्य, म्हणजे त्याला असं वाटतं अख्खं जग खूप चांगलंय. माणसं स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, त्याची त्याला कल्पना सुद्धा नाही. अगं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भावूक होतो ग तो, आणि याचाच त्या पोरीनी फायदा घेतलाय. स्वतःच्या धाकट्या भावाबद्दल काय काय सांगितलं याला, हा फसला, आणि म्हणून तिला त्याच्या खोलीत घेतलं त्यांनी, नाहीतर घेतलं नसतं. माझ्या शब्दाबाहेर जाणं शक्यच नाहीये सारंग. पण मॉम, सारंगचा या सगळ्याशी काय संबंध आहे? तोच तर मी विचार करते, सारंगचा याच्याशी काय संबंध. मला असं वाटतं की जगन्नाथने पेरलंय हे सगळं. त्याला माहिती आहे ना आपल्या सारंगचा स्वभाव कसा आहे ते. अभ्यास केला त्यांनी सगळ्याचा, बरोबर. म्हणून त्या लहान मुलाच्या आजाराचं सगळं खोटं नाटं सांगून या पोरीबरोबर आता कळतंय मला. मॉम, ठीक आहे, आता जे झालं ते आपण थांबू शकलो नाही, पण यापुढे सावली आणि सारंगचा संसार सुरू होणार नाही, आणि सावलीशी रिलेटेड कोणतीही गोष्ट सारंगपर्यंत पोचणार नाही याची काळजी मी घेईन. आणि त्या मूर्ख मुलीला सारंगच्या रूममध्ये गेल्याबद्दल अशी पनिशमेंट देईन की ती पुन्हा सारंगच्या रूमकडे कधीच बघणार नाही. आता प्लीज चहा घ्या. डोंट वरी, मी आहे. आलेच. बबलू, अरे काय शर्ट कुठे आहे माझा? अरे बबलू, फॅक्टरीवर जायचंय मला, उशीर होतोय. शर्ट कुठे आहे? बॅन्टमॅन, हा माझाच शर्ट आहे. तुझाच तर शर्ट आहे, दुसऱ्याचा शर्ट तुझा म्हणून तुला कशाला देऊ? सोम, चल आपल्याला खूप काम आहेत. हा, चल. ए थांब 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 थांब, इकडे. हा वेगळा का वाटतोय? गडबड झालेली. काय काय गडबड झाली? तुला वाटते? तुला वाटते? नाही. नाही, काही नाही. रश्मी, हे शर्ट तू मला गिफ्ट म्हणून दिलं होतंस. आज खूप दिवसांनी परत मी हे घालतोय. तू माझ्यापासून लांब जरी गेली असलीस ना, तरी तुझ्या आठवणी कायम माझ्या जवळ आहेत. मॅडम, मॅडम, सगळं तुझ्या प्लॅनिंग प्रमाणे सुरू आहे ना? प्लॅनिंग? काय बोलताय? कसली प्लॅनिंग? समजून न समजल्यासारखं करू नकोस.
काल सारंगच्या रूम मध्ये जाऊन खूप हॅपी असशील ना तू? काल तू सारंगच्या रूम मध्ये गेलीस म्हणून तुला आज ही पनिशमेंट आहे. आज दिवसभर उन्हात उभं राहायचं आणि उन्हाचे चटके खायचे. आणि जर नाही राहिलीस तर मी आहेच आहे तुला बघा. Nonsense. विठ्ठला, आधीच आयुष्यात परिस्थितीने लई चटके दिलेत, आता आणखी चटके कशासाठी?